या ठिकाणी मीना नदीला उन्हाळी आवर्तन सोडावं या मागणीसाठी पाटबंधारे विभागाचे कडुसकर साहेब मुख्य अधिकारी यांना भेटलेलो आहोत। कडुसकर साहेबांना भेटल्यानंतर कडुसकर साहेबांनी सांगितलेले आहे 2 ते 3 दिवसामध्ये पाणी मीना नदीला सोडण्यात येईल। परंतु महत्त्वाचा विषय असा आहे, आरवी गुंदळवाडीची जी पाटबंधारा विभागाचा जो केटी त्या केटीचे ढापे चोरीला गेलेले आहेत। अनेक दिवसापासून 5-6 महिन्यापासून त्या केटीचे ढापे चोरीला गेलेले आहेत। पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि अनेक वेळेला आरवी गुंदळवाडीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा देखील केलेला आहे। परंतु ते ढापे काही उपलब्ध होत नाही। ढापे 8 ते 10 दिवसात उपलब्ध करण्याचे प्रयोजन या निमित्ताने गुंदळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच दिव्याताई सोलाट पाटील यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या संदर्भात ते FRI देखील नोंदवणार आहेत। परंतु विषय असा आहे, तात्काळ आता कोवळी पिकं आहेत, त्या कोवळ्या पिकांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे। द्राक्षे आहेत, द्राक्षांची अंतिम टप्प्यातली हार्वेस्टिंग चालू आहे किंवा भाजीपाल्याची पिकं आहेत, त्या पिकांना देखील पाणी उपलब्ध करणं गरजेचं आहे। कांदा अंतिम टप्प्यामध्ये आहे, कांद्याला शेवटचं पाणी पाहिजे, त्या संदर्भात देखील पाणी मिळालं पाहिजे। त्या संदर्भात आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता कडुसकर साहेब यांना देखील विनंती केलेली आहे। कडुसकर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे, 3 ते 4 दिवसातच पाणी त्या नदीला सोडणार आहे। परंतु मी जे जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, पंचायत समितीचे अधिकारी असतील, त्यांना देखील विनंती करतो, तुम्ही तात्काळ 2 ते 3 दिवसात ढापे उपलब्ध करून द्या। आणि आम्ही बोरकर साहेबांबरोबर सुद्धा संपर्क केलेला आहे, बोरकर साहेब देखील ढापे उपलब्ध करून देणार आहेत। परंतु जर हे पाणी निघून गेल्यानंतर ढापे उपलब्ध झाले तर काय उपयोग होणार नाही। त्यामुळे 2 दिवसातच ढापे बोरकर साहेबांनी उपलब्ध करून द्यावा। कुकडी अतिसिंचन विभाग पुणे यांनी देखील याची दखल घेतलेली आहे। परंतु त्यांना जी कागदपत्राची पूर्तता लागेल, ती कागदपत्राची पूर्तता आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, आरवी गुंदळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सह्याद्री शेतकरी संघटनेचे रमेशजी शिंदे हे देखील उपस्थित आहेत, रामभाऊ शिंदे, मुकुंद भाऊ डोंगरे, शिवदास शिंदे, राहुल भाऊ शिंदे हे देखील उपस्थित आहेत। या निमित्ताने मी तातडीची सूचना करतो की तात्काळ पाणी सुटलं पाहिजे, ढापे देखील उपलब्ध झाले पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।